सेनापती सेनेशिवाय काही कामाचं नाहीये आणि सैन्य सुद्धा सेनापती काही कामाचं नाहीये. तर मला असं वाटतं एका वाक्यामुळे तुम्हाला असं उत्तर कळत असेल, की मी कुठल्या कारणासाठी युबीटी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कारण की ज्या पद्धतीत 6 महिन्यापासून मी काम करतोय, माझं काम तर चालूच आहे. कुठल्याही पद्धतीत मला इकडचे स्थानिक जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, कुठलाच सपोर्ट मिळत नव्हता. त्यांचा आपसमध्येच एक दुसऱ्याचे पाय खेचण्याचं काम चालू होतं. जर मला स्पष्टच सांगायचं झालं तर जे आमचे प्रमुख असतील म्हणजे जिल्हा प्रमुख असतील, तर जिल्हा प्रमुखाचं जिल्हा संघटकशी पटत नाही. जिल्हा संघटनाचं शहर प्रमुखाशी पटत नाही. जर तुमचंच आपसमध्ये पटत नाहीये, तुमच्या खालचे जे पदाधिकारी असतील त्यांना मार्गदर्शन कोण करणार? त्यांना जो रस्ता आहे म्हणजे कुठल्या विकास कामाचा रस्ता पकडायचा आहे, कुठल्या मुद्द्यांवरती काम करायचंय, याची माहिती कोण देणार? फक्त तुम्ही आपसमध्येच भांडत राहणार. हा याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. पण त्याच्यात आमचा काय दोष आहे? म्हणजे तुम्ही वरिष्ठ लेव्हलवरती तुम्ही काम करतायत. तुम्हाला असं थोडं तरी कळायला पाहिजे ना, की तुमच्या भरोश्यावरती इथे कोणतरी पक्षामध्ये आहे. त्यांचं जे काही काम करायचे तर त्यांना विचार असतील. तर तुम्ही जर कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन करणार नाही, तर ते कशासाठी तुमच्यासाठी थांबणार आहे? दरवेळेस तुमची भांडणं आम्ही सोडवत राहतो. तुमच्या भांडणासाठी आम्ही आमचा राजकीय बळी घेणार नाही. त्यासाठी मी असेल, माझ्याबरोबर जे काही पदाधिकारी बाहेर पडले, त्यांनी हा निर्णय घेतला आणि आम्ही शिवसेना पक्षात